पुढची बातमी मंत्री दादा भुसेंनी खासदार संजय राऊत यांच्यावरती दाखल केलेला खटला मागे घेतला। सुनावणीच्या नंतर मंत्री दादा भुसे आणि खासदार राऊत हे एकत्रित माध्यमांसमोर आले होते। गिरणा सहकारी कारखान्यातील 178 कोटी रुपयांच्या शेअर्स घोटाळा प्रकरणामध्ये दादा भुसेंवरती राऊतांकडून आरोप करण्यात आले होते आणि आरोपांनंतर भुसेंकडून राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता। माहिती देणारेच दुसऱ्या पक्षात गेलेत असा टोला राऊतांनी अद्वै हिरेंना लगावला। त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी जनतेची माफी मागितली असं दादा भुसे म्हणालेत आणि मालेगावातील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी पार पडली। राऊत साहेबांनी याचं सगळं पडताळणी केल्याच्या नंतर त्यांना हे आढळून आलंय की आपण केलेला जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे, निराखस खोटा आहे। ज्यांनी त्यांना माहिती दिलेली होती मला अपेक्षित होतं की त्यांनी नाव सुद्धा घ्यायला पाहिजे होतं। हो, मी सांगतो ना, मी सकाळी नाव घेतलेलं आहे। तर अद्वै हिरे यांनी ही माहिती दिली होती, सत्य आहे। खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आत्ताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे। त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे।